प्रोग्राम चालू आहे. आपल्या बचत गटाच्या महिलांना इथं एक आपण त्याची मीटिंग अरेंज करू आणि याच्याबद्दल पण आपले जे कोणी लेक्चर देणार असतील तर असंच लेक्चरचा प्रोग्राम त्यावेळेस पण आपण नक्कीच अरेंज करू. मी मॅडमचाही धन्यवाद देतो की मॅडमनी हा आमच्या तालुक्याला हा कार्यक्रम इथं अरेंज करण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली. तुमच्या अंगणवाड्यांमध्ये सध्या पोषण महिना साजरा केला जातोय. सर्वच मुलींना अंगणवाडी ही माहितीच आहे. प्रत्येक गावामध्ये आपली अंगणवाडी असते. या अंगणवाडीच्या माध्यमातून ज्या सेवा दिल्या जातात, म्हणजे बाळ कुपोषित होऊ नये म्हणून जे मार्गदर्शन केलं जातं त्याचाच एक भाग म्हणून देशामध्ये 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर हा पोषण महिना म्हणून साजरा केला जातो. परिवहन विभाग म्हणून आमच्यासाठी ही एक संधी त्यांनी उपलब्ध करून दिली की एवढा मोठा विद्यार्थी वर्ग एकत्रित येतो आणि त्यांच्यासमोर वाहतुकीचे नियम असतील किंवा तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्स संबंधी काही तर शंका असतील त्या सर्व आम्हाला निवारण करता येईल या दृष्टीने ही चांगली संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल केंद्रीय संचार ब्युरो कोल्हापूर यांचे आम्ही परिवहन विभागातर्फे आभारी आहे. केंद्रीय संचार ब्युरोतर्फे प्रोग्राम सुरू असतात आणि कोल्हापूर जिल्ह्यात खास करून आम्हाला महिला बालकल्याण विभागाचं खूप चांगलं सहकार्य मिळतं. आम्ही 2-3 जिल्ह्यांमध्ये यासाठी प्रयत्न असतात, परंतु कोल्हापूर सरकार रिस्पॉन्स अधिकारी वर्गाकडून आणि त्याच्यासाठी प्रतिसाद विद्यार्थिनींकडून जो मिळतो तो खरंच म्हणजे एक जागरूक विद्यार्थी वर्गाचं आणि अधिकारी वर्गाचं लक्षण आहे. ते पुन्हा एकदा या टीमला असं सपोर्ट दिल्याबद्दल WCD विभाग, पंचायत समिती सहभागी झाल्याबद्दल RTO विभागाचा मी आभार मानतो. आणि तुम्ही सगळ्यांनी या गोष्टी हिची चित्र स्वरूपात मांडलेली माहिती आहे ती जरूर वाचावी. हे आवडीच्या गोष्टी खाण्याचं, जंक फूड खाण्याचं, खावं वाटण्याचं वय, सगळेच वय असतात, परंतु हे थोडंसं जास्त क्रेविंग होत असतं या काळामध्ये. तर त्या भावनेला का मुरड घातली पाहिजे किंवा त्याच्यावरचा उपाय किंवा उतारा या अर्थानं तुम्हाला ही माहिती उपयोगाची ठरेल. जर लक्ष वेधून घेणारं काय असेल तर ही पोषण मूल्याच्या अनुषंगाने असणारी पोस्टर्स, देन रस्ता सुरक्षा अभियान. मैत्रिणींनो आणि माझ्या सहकारी, जर आपण चांगलं खाल्लं पिल्लं तरच ह्या रस्त्यावरून सुरक्षित जाणार आहोत. त्यामुळे सर्वप्रथम आपण स्वतःला व्यवस्थित असं येणाऱ्या भविष्यासाठी तयार करायचं आहे. आपण नॅशनल न्यूट्रिशन वीक म्हणून सेलिब्रेट करतो सगळीकडे, ज्याला आपण राष्ट्रीय पोषण सप्ताह असं पण म्हणतो. ओके, तर ह्यामध्ये आपण नेमकं काय करतो तर पोषण तत्व कोणकोणती आहेत जे आपण आहारातून रेग्युलर घेतो, रोजच्या रोज आपण हे दैनंदिन वापरात आपल्या घेतो. स्वप्न पाहिले होते त्यामध्ये केवळ राजनैतिक स्वातंत्र्य नव्हते, तर त्यासोबत एक स्वच्छ व विकसित देशाची कल्पनाही होती.